छान वाटतं. हो. बरं बरं. कसे आहे सून, कशी आहे तुमची? खूप चांगली आहे आमची सून. सगळ्यांना मिळून मिसळून म्हणजे एकदम मस्त. हो ना. हो. दोघी बाहेर पडता वाटतं फिरायला. असं पाहिजे, सासू सून दोघी एकदम सोबत. आता बघूया या दोघींपैकी म्हणजे तुम्हाला आव्हान दिलेलं आहे त्यांनी, तेव्हा आता कोण पैठणी जिंकणार बघूया. दोघींना या खेळामध्ये प्रत्येकी 10 संधी. इथून हा फुटबॉल चेंडू टाकायचा आणि समोर असलेल्या त्या वेताच्या बेंचवरती त्या बाकड्यावर जाऊन तो थांबला पाहिजे, स्थिरावला पाहिजे. 10 संधीमध्ये दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. पहिली संधी तुम्हाला. 1 2 3 4 5 संधी झालेल्या आहेत. गुणसंख्या 4. 1 2 3 दोघींची गुणसंख्या 4 4 5 6 7 8 10 संधी पूर्ण झालेल्या आहेत. गुणसंख्या आहे 8 आणि आता 5 संधी तुमच्यासाठी. 5 6 7 8 दोघींची गुणसंख्या 8 8. 1 गुण महत्वाचा. शेवटची संधी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी मिस्टरांसाठी. उपविजेत्या ठरल्या ढोरे वहिनी, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या रसाळ वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. इंदोरी मावळ या ठिकाणी रंगलेला हा आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या
पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.